Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, class 2 student, today we will start the lesson number 2.8 Under the Sea. म्हणजे काय की समुद्राच्या खाली समुद्र माहिती आहे तुम्हाला. ओके, खूप मोठा असतो, खूप पाणी असतं त्यामध्ये. त्याच्या खाली काय असतं? ओके, कोणकोणते प्राणी असतात? चला तर आपण पाहूया. गाईज ही एक काल्पनिक पोएम आहे. पोएम हे केव्हाही काल्पनिक असते. इमॅजिन केली गेली आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. Beneath the waters, green and cool. Beneath the waters. Beneath म्हणजे खाली, पाण्याखाली कसं असतं? ग्रीन अँड कूल. कूल म्हणजे थंड असतं. ग्रीन म्हणजे थोडं असे हिरवे झाडं पण असतात, झुडूप असतात खाली. हे पहा, तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये पण दिसत असेल. ओके. The mermaids keep a swimming school. Mermaids means, guys, mermaids means काय आहे की जलपरी. ओके, हे पहा तुम्ही फर्स्ट पिक्चरमध्ये जलपरी दिसत असते गाईज, पण असं रिअलमध्ये काही नसतं. हे कल्पना केली गेली आहे. जे पोएम ज्यांनी लिहिली आहे त्यांनी कल्पना केली गेली आहे. ओके, की पाण्याखाली जलपरी असतात. ओके, ते काय करतात? स्विमिंग स्कूल. म्हणजे त्यांनी कल्पना केली की हे जलपरी काय करत असतील पाण्याखाली, तर स्विमिंग स्कूल चालवत असतील, स्विमिंग शिकवत असतील ते. डी ओएस्टस टोट. ओएस्टस म्हणजे गाई शिंपले. शंख शिंपले माहिती आहे ना तुम्हाला. तर जी ओएस्टस टोट म्हणजे हलक्या पद्धतीने, म्हणजे हळूहळू चालणे. ओके, म्हणजे जे शंख शिंपले आहे ते कसे हळूहळू चालत असतील, असे ते जे कवी आहे ते कल्पना करत आहे. दी लॉबस्टर्स प्रान्स. लॉबस्टर्स म्हणजे लॉबस्टर्स गाईज म्हणजे म्हणजे एक प्राणीच असतो तो की जो समुद्रात राहतो. ओके, जसं की तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत असेल. हे पहा, हे असे लाल कलरचे दिसत आहे ना, त्यांना लॉबस्टर्स म्हणतात. ओके, लॉबस्टर्स प्रान्स. प्रान्स हे कसे थोडे उड्या मारतात. ओके, दी डॉल्फिन कम. हे जे डॉल्फिन्स आहे ना, हे पहा, डॉल्फिन्स तर माहितीच असतील. हे पहा, इथे 3 डॉल्फिन दाखवले गेले आहे या चित्रामध्ये. मग काय करतात? हे डॉल्फिन्स येतात आणि काय करतात? तू जॉईन दी डान्स. त्यांच्यासोबत डान्स जॉईन करतात, डान्स करतात, म्हणजे असे जम्प करतात ते. बट द जेलीफिश हू आय वॅड स्मॉल. जेलीफिश. जेलीफिश म्हणजे हे पहा, तुम्हाला असं या चित्रामध्ये दिसेल जेलीफिश. ओके, काय करतात ते जेलीफिश. म्हणजे आता इथे काय जेलीफिश बद्दल सांगता येते आता, की जेलीफिश हू आय वॅड स्मॉल, ते खूप स्मॉल असतात. कांट सीम टू लर्न दॅट स्टेप्स ॲट ऑल. ते जे स्विमिंग आहे ते शिकू शकत नाही, ते खूप स्मॉल असतात. त्यांचे जे स्टेप्स असतात ते हालचाली त्यांना, म्हणजे बिलकुल स्टेप्स स्मॉल असतात त्यांना हालचाली येत नाही, म्हणून ते डान्स स्टेप्स शिकू शकत नाही, स्विमिंग शिकू शकत नाही. असे त्यांनी कवीने एक कल्पना केली गेली आहे गाईज. म्हणजे याचं सिंपल काय आहे की एक समुद्राच्या पाण्याखालचं एक सुंदर जीवन कसं असतं, त्यांनी एक कल्पना केली आहे की खाली हिरवेगार थंड जागा आहे. ओके, तिथे जलपरी असू शकतात. ओके, शंख शिंपले हळूवार चालत असतील, जे लॉबस्टर्स प्राणी जे जम्प करत असतील. ओके, डॉल्फिन्स येत असतील, डॉल्फिन्स डान्स करत असतील, अशी एक कल्पना केली गेली आहे त्यांनी. ओके, सो लिसन अँड रीड. बिनिट mermaid, oysters, trout, lobsters, prawns, dolphins, dance, jellyfish, wadder. ओके, वॅडर म्हणजे की काहीसे, थोडं बऱ्याचशा प्रमाणात किंवा काहीशा प्रमाणात. सो लेट्स सी क्वेश्चन्स अँड आन्सर गाईज. रीड द पोएम. आता तुम्ही पोएम रीड केली बरोबर, तर त्यामध्ये कोणकोणते प्राणी, वॉटर ॲनिमल्स दिसले तुम्हाला? ऑयस्टर्स, ओके, मरमेड्स, लॉबस्टर्स, डॉल्फिन, जेलीफिश. ओके, हे मी राईट साईडला लिहून दिले तुम्हाला. ओके, आता व्हॉट these ॲनिमल्स डू अकॉर्डिंग टू द पोएट्स. त्या पोएममध्ये ते ॲनिमल्स काय काय करतात? आता ऑयस्टर्स काय करत आहे की ते हळूवार चालतात, ट्रोट. लॉबस्टर्स, प्रान्स.
ओके, डॉल्फिन डान्स, मरमेड्स कीप स्विमिंग स्कूल. ओके, हे याही साईडला तुम्ही पाहू शकता. ओके गाईज, आणि एक वन मोर विनंती की तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. ओके, आपण पाहतोय आता युनिट नंबर 2 आला आहे, तसं 3-4 बाकी आहे, सगळेच व्यवस्थित टाकणार आहे. ओके, अजून 3rd-4th पण आपण आहे आपल्याकडे. चॅनलवर खूप व्हिडिओज आहे, तर तुम्हाला नेक्स्ट इयरला पण ते युजफुल होईल. ओके, सो प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, ॲड ES टू द वर्ड्स टू मेक मिनिंग. आता काय आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे सपोज एक चॉकलेट. ओके, आता मल्टिपल चॉकलेट्स तर आपण एस लावतो. ओके, म्हणजे वन मेनी, वन म्हणजे एक, मेनी म्हणजे खूप, मल्टिपल 2 3 4 असे मेनी. ओके, सो आता बॉक्स, आता एक बॉक्स. ओके, एक बॉक्स. आता मल्टिपल बॉक्सला आपण काय म्हणतो, बॉक्सेस. बॉक्सेस ES लागलेला आहे, इथे पहा तुम्ही ES लागलेला आहे. ओके, वॉच, वॉच म्हणजे एक वॉच. ओके, वॉचेस ES, वॉचेस लागलेलं म्हणजे काय की ES लागतो म्हणजे मल्टिपल वॉचेस. आता काय आहे, आता हा ES केव्हा लागतो, इथे त्यांनी सांगितलंय की वी यूज ES टू वर्ड्स दॅट एंड विथ CH. हे पहा, CH म्हणजे एक वर्ड आहे. ओके, सपोज वॉच आहे आता. ओके, वॉच, आता एंड विथ CH, आता याच्या एंडला काय आहे, CH ने एंड झालेला आहे. तर असे जे वर्ड असतात त्याच्या कधी आपल्याला मल्टिपल करायचं आहे तर आपण ES लावतो. म्हणजे काय झाले, वॉचेस ES लावून. SH, आता CHच्या जागी काही ना SH असतो, की जसं हे ब्रश आहे, ब्रश SH आहे बरोबर लास्टला, तर ब्रशेस काय होईल, ब्रशेस. ओके, एक्स लास्टला एक्स असेल, बॉक्स आहे तर बॉक्सेस, फॉक्स आहे फॉक्सेस. ओके, सिम्पल आहे. एस पण असेल तर ES. ओके गाईज, समजलं ES केव्हा लागतो आणि ES का लावला जातो, जेव्हा आपल्याला मल्टिपल मेनी थिंग्स बोलायचे असतात. ओके, आता एक वॉच तर मल्टिपल वॉचेस असतील तर वॉचेस. ओके, फॉक्स एक कोल्हा मल्टिपल बोलायचे असेल तर फॉक्सेस. ओके गाईज, समजलं. ओके, हे मी इथे दिलेले आहे, ते सगळे दिले मी इथे लिहून. ओके, सो डू यू लाइक इमेजिनेटिव पोएम्स एंड व्हाई. आपको इमेजिनेटिव पोएम्स पता है क्या, डू यू लाइक, आपको पसंद है क्या, एंड व्हाई. इमेजिनेटिव मीन्स ऐसे सेम, ये इमेजिन किया था ना ये कि जलपरी असते इथे. ओके, तुम्ही त्याचा आन्सर पण दिलेला आहे, इमॅजिनेटिव्ह पोएम्स. ओके, ओके गाईज, आता क्वेश्चन नंबर हा 7 तुम्हाला काय करायचं, अपोजिट वर्ड्स. आता अपोजिट म्हणजे काय, विरुद्ध आहे ते शब्द. ओके, आता इन, इन म्हणजे मध्ये. आता मध्ये म्हणजे आता सपोज घरामध्ये आहे आपण, आता त्याचं अपोजिट काय होईल, घराबाहेर म्हणजे आउट. इन आउट बरोबर. गो, गोचं अपोजिट, आता गो म्हणजे काय, जाणे, जाणे येणे, कम. ओके बरोबर, हे पण मी इथे दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. ओके, हे अपोजिट समजलं ना, विरुद्ध आहे ते. ओके, आता आपण झोपेतून उठतो, जागी झालंय, त्याच्या विरुद्ध आहे ते काय होईल, झोपणे. ओके, नो ए यस, नाही हो बरोबर, ते सगळं मी फाइंड आउट करून दिलेलं तुम्हाला. ओके गाईज, समजलं. आता हे काय दिलंय, हे छोटंसं दिलंय की लाईफ इन सी. हॅलो फ्रेंड्स, आय एम शार्क. हे पहा, शार्क प्राणी असतो समुद्रामध्ये. आय लिव्ह इन द सी, मी समुद्रामध्ये राहतो. आय हंट अदर फिशेस, तो जो शार्क आहे मोठा फिश, तो काय करतो, हंट करतो अदर फिशेसला, म्हणजे अदर फिशेसला खातो. ऑक्टोपस, आय एम एन ऑक्टोपस, ऑक्टोपस माहिती आहे का काही, हे पहा तुम्हाला सेकंड पिक्चरमध्ये ऑक्टोपस. आय टू लिव्ह इन अ सी, ऑक्टोपस सुद्धा कुठे राहतो, समुद्रामध्ये. आय हॅव अ 8 लिम्स, हे पहा
1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 लिम्स आहे. ओके, हे दाखवले आहे ना त्यांच्या ड्रॉइंगमध्ये. आय एम स्टाय फिश, आय लिव्ह इन द सी, आय गॉट द नेम बिकॉज आय लुक लाईक अ स्टार. स्टार फिश माहिती आहे, ते स्टार सारखी असते, दिसते, म्हणून तिला स्टार फिश नाव दिलं गेलं आहे. हुर्रे, अ ब्ल्यू व्हेल हिअर, ब्ल्यू व्हेल, व्हेल मासा. ओके, व्हेल मासा असतो. आय एम द बिगेस्ट मॅमल ऑन द अर्थ. हे पहा, खूप मोठा मॅमल आहे हा. आय लिव्ह इन द सी. ओके, समुद्रामध्ये राहतो. हे, आय एम अ टर्टल. हे पहा, टर्टल, कासव. आय लुक लाईक टॉर्टॉईज बट आय कॅन स्विम. ओ, स्विमिंग येते त्यांना. हॅलो, आय एम क्रॅब. क्रॅब म्हणजे खेकडा. खेकडा पाहिलाय का तुम्ही? ओके, आय एम फाउंड इन द सीज, रिव्हर्स, पॉन्ड्स अँड ऑन लँड. हा जो खेकडा आहे ना, हा तुम्हाला समुद्रामध्ये तर असतो, नदीमध्ये पण असतो, तलावामध्ये पण असतो, आणि तो बाहेर असं जमिनीवर पण चालताना दिसेल तुम्हाला. आय हंट विथ माय क्लॉज. हे जे क्लॉज आहे ना, त्याचे जे पंजे असतात, त्याने तो शिकार करतो, चावतो. ओके गाईज, आय होप गाईज तुम्हाला समजलं असेल. So, thank you learners, and please subscribe my channel. Okay, and if you like this video, so please like and share also. Thank you.